जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा जन आक्रोश मोर्चा धडकला। त्यानंतर राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले। गैर आदिवासी धनगर जातीला खऱ्या आदिवासींच्या यादीत समाविष्ट करून आदिवासींच्या सवलती धनगरांना देण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली विरोधात दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला आदिवासी बांधवांचा मोर्चा भंडारा शहराच्या त्रिमूर्ती चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। धनगर आणि अन्य कोणत्याही जातीमधील नागरिकांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये ही मोर्चातील मुख्य मागणी होती। यासोबत आदिवासी विशेष पदभरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी, पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरती प्रक्रिया सुरू करावी आणि आदिवासी वसतिगृह भोजन डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे मेस व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात यावी या मोर्चातील मुख्य मागण्या होत्या। या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी केले। भंडारा शहरातील मिस्किन टँक गार्डन येथून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचीत नाहीत, त्यामुळे धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्यात येऊ नये, परंतु तसे कट कारस्थान विद्यमान सरकारकडून होत असल्याने भाजपा आणि शिंदे सरकारच्या लोकप्रतिनिधींना गावबंदी घाला, निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असे आवाहन जन आक्रोश मोर्चातून आदिवासी समाजाच्या पुढाऱ्यांनी केले। भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। मोर्चाचे समापन झाल्यानंतर विश्रामगृह भंडारा येथे शिष्टमंडळाने राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन सोपविले। त्रिमूर्ती चौकातील सभेच्या मंचावर विनोद वट्टी, बिसन सयाम, जगदीश मडावी, डॉक्टर वामन सेडमाके, दुर्गाप्रसाद परतेकी, जगन उईके, BD खांडवाये, हरिभाऊ येडणे, केशव भलावी, कुंदा कुंभरे, पंचायत समिती सदस्य अर्चना इडपाते, सोपचंद सिरसाम, लक्ष्मीकांत सलामे, कांचन वरठे, अनिल कोडापे, HS मडावी, भोला उईके, अर्चना न्यायमूर्ती, स्मिता सिडाम, प्रमेश मरसकोल्हे, पंकज पंधरे, परमेश वलके आदी उपस्थित होते। मोर्चाचे संचालन प्रमेश मरसकोल्हे यांनी केले, तर आभार केशव भलावी यांनी मानले। देख लेना तुम आंखों से, देख लेना तुम अपनी आंखों से, देख लेना तुम अपनी आंखों से। धन्यवाद। समाप्त।